नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, दीपावलीचा आज आपण कोणता पदार्थ बनवणार आहे तर ते विचारत कारभारणीलाच. तर आज आपण आहे ना मस्त चटपटीत भडंग बनवणार आहे. हां, सांगली आणि कोल्हापुरात असणारं प्रसिद्ध असं भडंग, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात भडंग कुठे मिळते म्हणले की लगेच सांगली आणि कोल्हापूरचं नाव घेतलं जातं. मग ते भडंग बनवतात कसं, त्याची रेसिपी काय आहे, त्यात काय काय वापरतात, हे सगळं का नाही आजच्या या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत. चला अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या या दीपावलीच्या निमित्त खास भडंगच्या रेसिपीला. तर आज आपण मस्त चटपटीत भडंग बनवणार आहोत. तर ते भडंग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. इकडे घेतलेले आहे मी अर्धा किलो आहे ना चुरमुरा घेतलेला आहे. आणि भडंगसाठी आहे ना वेगळा असतो आणि चुरमुरा चिवडासाठी आहे ना वेगळा असतो. त्यामुळे आहे ना आपण इथं बघू शकता ह्या पद्धतीने आपण इकडे आहे ना हे भडंगसाठी आपण इकडे चुरमुरा घेतलेले आहे. आणि इकडे बघू शकता आपण कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे खोबरं सुद्धा आहे ना बारीक असं पातळ चिरून घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेली आहे आणि इकडे फुटाणा घेतलेला आहे, फुटाण्याचा डाळ आणि इकडे शेंगदाणे घेतलेले आहे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे, हळद पावडर लागणार आहे अर्धा चमचा, मोहरी, मीठ आणि आपल्याला पिठी साखर लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण गॅस पेटवून घेऊया. आणि याच्यावरती आपण इकडे कढई ठेवलेली आहे. कढईत आपण तेल सुद्धा घातलेले आहे. आता आपण तेल आहे ना चांगलं असं गरम करून घेऊया. हे आता तेल गरम झालेले आहे. तर आपण यामध्ये ना शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे. तसं आहे ना भडंग खाताना कुरकुरीत लागायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला इकडे शेंगदाणे तळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इकडे आहे ना जास्त तेल घेतलेले आहे, चांगलं असं तळतोय म्हणून. तर आता आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घेऊया. थोडंसं आहे ना त्या शेंगदाण्याचा कलर बदलायला पाहिजे, मगच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. शेंगदाणे ना चांगलं असं तळलेले आहे, बघू शकताय. असं आपण तळून घेतलेला मस्त कुरकुरीत होतात शेंगदाणे. त्यामुळे आपण तेलामध्ये ना चांगलं असं आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचं आहे. तर आता आपण शेंगदाणे ना काढून घेऊया. हे बघा इकडे मी चुरमुरा घेते ना त्याच्यावरतीच आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचं आहे. बघा आता आपण सगळं शेंगदाणे काढून घेतलेले आहे. तर आपण इकडे फुटाण्याचं डाळ घेतलं तर ते घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना तेलामध्ये तळून घ्यायचं. हे सुद्धा आहे ना कुरकुरीत लागतो आणि असंच आपण हे कच्चे घातलं ना काय होते भडंग सुद्धा मऊ पडते नंतर. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा चांगलं असं तळूनच घालायचं. बघा आपल्याला फुटाण्याचं डाळ सुद्धा आहे ना बघा आता थोडंफार लालसर झालेले आहे. आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आपण आहे ना इकडं अर्धा किलो आहे ना चुरमुरा घेतलं होतं आणि त्यासाठी आपण पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याचं निम्मा आपण इकडं हे फुटाण्याचं डाळ घेतलेले आहे. बघा आता आपण हे काढून घेऊया. आणि आपण एक अर्धा वाटीभर आहे ना तेवढं खोबरं चिरून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडे खोबरं बारीक चिरून घेत होतं ते घालायचं आहे. खोबरं सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं आपण लालसर होईपर्यंत आपण हे तेलामध्ये तळून घेऊया. खोबरं काही पटकन आहे ना लालसर होतंय, जास्त वेळ लागत नाही काय नाही. हे बघा आता असं थोडंसं लालसर झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर आता आपण हे खोबरं आहे ना काढून घेऊया. काढून घेते. सगळं आपल्याला ना चुरमुऱ्यावरतीच आपल्याला हे काढून घ्यायचं. तर आता आपण एक कढीपत्ता घेतला ना ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. बघा मस्त आहे ना आता झाडातनं घेऊन आलेले आहे त्यामुळं मस्त सुगंध पण सुटते. असं आपल्याला आहे ना कढीपत्ता आपण तळून घेतल्यामुळं काय होते मस्त कुरकुरीत लागतोय भडंग खाताना. त्यामुळं आपल्याला कढीपत्ता सुद्धा मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. हे बघा आता कढीपत्ता सुद्धा चांगलं असं तळलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. मस्त कुरकुरीत झालेले आहे. हे बघा आता आपण ह्यातले ना तेल काढून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया मोहरी. एक मोठा चमचावर आपल्याला मोहरी घालायचं आहे. बघा जिरं मोहरी सुद्धा चांगलं तडतडलेले आहे. तर आपण जिरं घालूया आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. आपण थोडंसं बारीक करून घेतलं ते घालायचं. लसूण आहे ना कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला
तळून घ्यायचं आहे, म्हणजे कुरकुरीत व्हायला पाहिजे लसूण सुद्धा. हे बघा आता लसूण आहे ना आपल्याला चांगलं असं आहे ना कच्चेपणा जाऊसपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत पण होतात. हे बघा आता लसूण सुद्धा चांगलं असं तळलेले आहे. तर आता आपण गॅस आहे ना बंद करूया आणि ह्यामध्ये घालूया अर्धा चमचाभर हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचाभर आणि मिरची पावडर 1 चमचा घालायचा आहे आणि चांगलंच आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला ना आपण इकडे सगळं चुरमुरामध्ये घालून घेतलं ना त्यावरती आपल्याला हे मसाला घालायचं. तर आता आपल्याला पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि ह्यावरती ना आपल्याला चवीपुरतं मीठ घालूया आणि पिठी साखर. आता आपल्याला चांगलं असं सगळं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीनं सगळीकडे ना मसाला लागला पाहिजे. असं पूर्ण आपल्याला खालीवर सगळं करून घ्यायचं. बघा आता आपल्याला ह्या पद्धतीने ना पूर्ण असं खालीवर सगळं करून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे मसाला लागायला पाहिजे. आणि पिठी साखर आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. थोडंफार जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडंफार वाढवू पण शकताय. आणि अजून एक सांगायचं आहे, आपण भडंग करताना ना आपण फोडणी देतो ना त्यावेळी आहे ना तुम्ही ह्यामध्ये हिंग पण वापरू शकताय, पण आम्ही इथं हिंग वापरलेलं नाही. तुम्हाला लागलं तर तुम्ही हिंगसुद्धा आहे ना 1 चमचावर वापरू शकता. आणि भडंग म्हटले की आहे ना थोडंसं गोड असते, त्यामुळे आपण पिठी साखर थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे चवीला आहे ना चांगलं लागतं. बघा आता ह्या पद्धतीने आपलं आहे ना भडंग इथं तयार झालेले आहे, बघू शकताय. तर हे बघू शकताय मस्त आहे ना आपले भडंग तयार झालेले आहे. दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर मस्तच लागणार आहे. आणि यामध्ये आपण कढीपत्ता वगैरे घातल्यामुळे मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे. तर आता आपण यांना खायला देऊया. मस्त शेंगदाणे बिंगदाणा भरपूर. हे घ्या. हो तर मंडळी आता आपण टेस्ट करून बघूयात. चमचा देऊ का? चमचा कशाला, देवानं 2 हात कशाला दिल्यात. चालते चालते. खाऊन बघूयात मंडळी, टेस्ट करूया. आणि तुम्ही ह्याच्यावरती ना थोडंसं लिंबू आणि बारीक चिरून कांदा घातलं ना अजून मस्त लागतो. देऊ का लिंबू? काय नको बघ. नको झकास. हो शेंगदाणे बी लय कुरकुरीत झालेत. होय, ते तेलामध्ये तळून घेतल्यामुळे कुरकुरीतपणा जास्त राहते आणि त्यामुळे ना चुरमुरा पण मऊ पडणार नाही. झकास. एकदम गोड आणि तिखट चवीचा आहे बघा. हां, तर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये ना पिठी साखर सुद्धा, तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये पिठी साखर सुद्धा वापरू शकताय. पण हे एकदम व्यवस्थित झालंय. झालंय ना व्यवस्थित? बघ की. नाही नाही घ्या तुम्ही घ्या. बघ कसं आहे. होय चांगलं झालं. भडंग हा पदार्थ असा आहे की नाही, किती बी खाल्लं तरी पोट भरत नाही. होय आणि चवीला असं लागतंय. चला म्हणून मला तर लय आवडलं बघा, एकदम झकास. तर तुम्ही पण आहे ना ह्या दिवाळीला करून बघा. तर आम्हाला तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.